झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यभर महाराष्ट्र दिन साजरा होत असताना पुण्यात मात्र सोनसाखळी चोरांचा धुमाकूळ सुरू होता। महिलांच्या गळ्यातून सोनसाखळी हिसकावण्याच्या 9 तर पोलीस असल्याचे सांगून वृद्ध महिलांना फसवण्याच्या 4 घटना पुण्यात घडल्यात। यावर्षी पुणेकरांच्या महाराष्ट्र दिनाची सुरुवात झाली ती सोनसाखळी चोरीच्या घटनांनी। महाराष्ट्र दिनी सकाळी 7:30 वाजता सोनसाखळी चोरांनी पहिला हिसका दाखवला। मोटरसायकलवर आलेले दोघं 54 वर्षाच्या मंगल बनकर यांच्या गळ्यातली सोनसाखळी हिसकावून पसार झाले। त्यानंतर अवघ्या तासाभरात सोनसाखळी चोरीच्या 6 घटना घडल्या। मुकुंदनगर, नारायणपेठ, धनकवडी, स्वारगेट, येरोडा भागात सोनसाखळी चोरांनी हातसाप केला। तर दुसऱ्या दिवशी पोलीस असल्याचं सांगत महिलांचे दागिने लंपास करण्याच्या 4 घटना घडल्या। दत्तमंदिर चौकामध्ये 2 जण आले। पुढे एक जण आला, तो म्हणाला तुम्ही ह्या साईडला चला, इथं खून झालाय आणि तुम्ही सगळं गळ्यातलं वगैरे काढा, घालून जाऊ नका आणि एका पर्समध्ये ठेवा। पर्समध्ये ठेवायला लावलं, हातातनं बांगड्या निघत नव्हत्या तरी काढायला लावल्या आणि एका पाकिटात ठेवायला सांगितलं आणि तो म्हणला मी तुमच्या पर्समध्ये ठेवतो पाकिट, म्हणून पाकिटात ठेवलंच नाही। पुढे जरा निघालो बघतो तर काहीच नाही त्याच्यात। मला एक आय कार्ड दाखवलं पोलिसांचं, आणखीन पाकिटात एक 400-500 रुपये होते। ते पाकिट छोटं तो घेऊनच गेला। सोनसाखळी चोरीच्या घटना रोखण्यासाठी स्वतंत्र अँटी चेन स्नॅचिंग स्क्वॉडची स्थापनाही करण्यात आली आहे। तरीही सोनसाखळी चोरीच्या घटना वाढतच चालल्यात। ज्याशी जास्त पोलीस बंदोबस्त म्हणजे पोलिसांना बाहेर कुठला जर बंदोबस्त असेल त्याविषयीच्या घटनामध्ये वाढ आहे त्यामध्ये चेन स्नॅचिंग मध्ये। या घटनेपूर्वी सुद्धा अँटी चेन स्नॅचिंग स्क्वॉड नेमलेले आहेत, पेट्रोलिंग मध्ये वाढ केलेली आहे। शिवाय नाकाबंदी दर तासाने वेगवेगळ्या स्पॉटला घेत असतो। गुन्ह्यांचं वाढतं प्रमाणच पोलीस या घटनांबाबत किती गंभीर आहेत हे सांगायला पुरेसं आहे। त्यामुळे महिलांना आता स्वतःची काळजी स्वतःच घेण्याशिवाय पर्याय दिसत नाही। नितीन पाटोळे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।